नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव। जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव। राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा। श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव। कार्यक्रमात आता ऐकूयात डॉक्टर अलकनंदा भानू यांनी सादर केलेला स्मरणवर्धिनी वर्ग हा माहितीपर विशेष कार्यक्रम आणि सोबतच काही अनुभव ऐकूयात तर। माणसाने जर आधीच काही विचार केला नसेल तर त्याचे आयुष्यात निवृत्तीनंतर एकदम पोकळी निर्माण होते। इतके दिवस डोक्याला कामाचा विचारांचा खुराक असतो, तो एकदम नाहीसा होतो। त्याला त्या परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड होऊ शकते। मग उर्वरित आयुष्य कंटाळवाणे तरी होते किंवा नकोसे तरी वाटू लागते। त्यासाठी त्याने कुठेतरी मन गुंतवणे जरुरीचे असते, नाहीतर डिमेन्शियासारखा स्मृतिभ्रंश रोग मागे लागू शकतो। त्यासाठीच एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्था पुणे तर्फे आम्ही स्मरणवर्धिनी वर्ग सुरू केला। त्याची स्थापना डॉक्टर मंगलाताई जोगळेकर या दीनानाथ रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागात मेमरी लॅब चालवतात 7 जुलै 2014 झाली। सुरुवातीचे वर्ष त्या स्वतः उपस्थित राहत। त्यानंतर गेली 6 वर्षे सातत्याने दर मंगळवारी संध्याकाळी 1.5 तास हा वर्ग यशस्वीपणे सुरू आहे। त्यातील खेळ, व्यवसाय, एक्सरसाइजेस घेण्यात इतर सभासदांचाही आता सहभाग असतो। आमच्या विरंगुळा केंद्रात तो आस्थागायत सातत्याने चालू आहे। त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो। यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही। सर्वांचा सहभाग, सहकार्य आणि साहचर्य ही प्रमुख त्रिसूत्री ठेवली आहे। दरवर्षी याचा वर्धापन दिन आम्ही जुलैमध्ये साजरा करतो। त्यासाठी समुपदेशक डॉक्टर मकरंद ठोंबरे, साहित्यिक श्रीमती विद्या बाळ, मानसरोगतज्ञ डॉक्टर विद्याधर वाटवे, साहित्यिक व डॉक्टर लिली जोशी अशा प्रसिद्ध व्यक्तींना बोलावले गेले होते। वयपरत्वे येणारे विस्मरण हे अनेक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांसमोर मोठे आव्हान बनून राहिले आहे। डिमेन्शिया या आजारात व्यक्तीची आठवण क्षमता कमी होऊ लागते। ज्येष्ठांचे विस्मरण, मेंदूचे विकार व त्यावरील उपचार पद्धती यावर हल्लीच आपण लोकसत्तामध्ये मंगलाताईंचे लेख वाचले असतील। 2018 साली झालेल्या ज्येष्ठोत्सवात म्हणजे सर्व ज्येष्ठ नागरिक संघ एकत्र येऊन झालेला उत्सव, या वर्गाची आम्ही माहिती करून दिली। त्यातून स्फूर्ती घेऊन आणखीन काही ज्येष्ठ नागरिक संघातील लोक आमच्याकडे ते पाहण्या शिकण्यासाठी आले। त्यांच्या संघात जाऊन आम्ही हे वर्ग पुण्यात इतरत्र सुरू करून दिले। तसेच नाशिकमध्येही वर्ग सुरू झाले। या स्वरूपाचा भारतातील हा पहिलाच उपक्रम असावा। आमच्या विरंगुळा केंद्रात याचे नेतृत्व गेली 6 वर्षे माझ्याकडे आहे। तेव्हा सुरुवातीला वर्गाची संख्या साधारण 20 ते 25 होती। 15 ते 20 महिला व 5 ते 6 पुरुष नियमित येत। वर्गातील काही भगिनी आता या वर्गाचे नियोजन करण्यात हातभार लावू लागल्या आहेत। यानंतर विविधता आणण्यासाठी त्यात इतिहास, भूगोल, संस्कृत व अन्य विषयांचे व्यवसाय घेणे सुरू केले। विशेषतः
सामान्य ज्ञान त्यात आणल्यावर व्यवसाय फार रंजक होऊ लागले असे दिसले. आता या वर्गात 70 ते 75 सभासद आहेत. यामध्ये मुख्यतः एक दशसूत्री पाळली जाते, ज्यात शारीरिक व्यायाम, ओंकार साधना, मनावरील ताण कमी करणे, आहाराचे नियमन, मेंदूचे कार्य, एकटेपणा टाळणे, नाविन्याची जोपासना, कल्पकता, व्यसनातून मुक्तता, हृदयाचा व्यायाम इत्यादीचा समावेश होतो. त्यासाठी शाब्दिक, गणिती कोडी सोडवणे, स्मरणशक्तीचे खेळ, सामान्य ज्ञान वाढवणे, मनोरंजन, कार्यबाहुल्यामुळे जे आजपर्यंत करता आले नव्हते ते आवडीचे काम करणे, घरगुती खेळ खेळणे, गाणी पाठ करणे, म्हणणे, काही शब्दांवरून गोष्टी रचणे, नवीन भाषा शिकणे आदी बाबींचा वापर केला जातो. हे सर्व हसत खेळत होत असते. या सर्वांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे आता तुम्हाला अनुभवता येतील. आम्हा सर्वांना हे करताना खूप आश्चर्यकारक आणि प्रोत्साहित करणारे अनुभव आले. त्यामुळे अर्थातच आमचा हुरूप वाढला. उदाहरणच द्यायचे झाले तर जी व्यक्ती पहिले काही महिने वर्गात नुसती येऊन बसत होती, ज्याने आजपर्यंत लोकांपुढे 2 वाक्यही बोलली नव्हती, त्याने छानसे भाषण दिले. गणिताची भीती वाटणारे भराभर गणिते कोडी सोडवू लागले. ज्याने कधी घरातही गाणे म्हटले नव्हते तो गाणी म्हणू लागला वगैरे. तर हा स्मरणवर्ग म्हणजे काय आणि तो कशासाठी, प्रथम याबद्दलची थोडी माहिती करून घेऊ. ज्येष्ठांसाठी स्मरणवर्धिनी वर्ग आठवड्यातून 1 दिवस साधारण 1.5 तास घेतला जातो. त्यामध्ये भाषेतील विविध कोडी, मराठी, इंग्लिश, काही गणिते असतात. याशिवाय कल्पनाशक्ती वापरून भाषेचा विस्तार, निरीक्षणावर आधारित काही चित्रांची कोडी असतात. काडेपेटीच्या काड्यांचे विविध आकार आणि रचना यावरही काही खेळ घेतले जातात. त्यामध्ये विषय किंवा कोडे समजून घेऊन मेंदूला कार्यरत ठेवणे, मेंदूला चालना देणारी कोडी तयार करणे हे येते. याशिवाय सांघिक खेळ, सांघिक वृत्ती जोपासली जाईल अशा प्रकारचे वातावरण वर्गामध्ये कायम ठेवणे, सर्वांनी आनंदी राहणे या गोष्टी त्यामध्ये येतात. पाठांतर करणे, नवीन भाषा, कला, खेळ शिकणे, मेंदूचे व हृदयाचे आरोग्य सांभाळणे याचे महत्त्व आहे. हा वर्ग विरंगुळा केंद्रात सुरू केल्यावर एक दशसूत्री मंगलाताईंनी दिली होती. आजपर्यंत आम्ही ती आचरणात आणीत आहोत. पहिला, मेंदूला आव्हान मिळायला हवे. दुसरा, मेंदूबाबत आत्मविश्वास वाढायला हवा. तिसरा, सांघिक भावना वाढायला हवी. चौथा, नवीन शिकणे व्हायला हवे. पाचवा, कल्पकतेला वाव मिळायला हवा. सहावा, मेंदूचा मनाचा ताण कमी व्हायला हवा. सातवा, मनोरंजन व्हायला हवे. आठवा, सकस पौष्टिक आहाराचे भान हवे. नववा, हृदयाचे आरोग्य व मेंदूची जपणूक व्हायला हवी. 10वा, व्यायाम व्हायला हवा. व्यायाम 4 प्रकारचा असतो. शीघ्रगतीने करायचा, याने रक्ताभिसरण वाढते. कसरतीचे प्रकार, याने स्नायू बळकट होतात व वजन वाढवणे अथवा कमी करणे शक्य होते. योगासने, याने स्नायूंना लवचिकता येते. प्राणायाम हा व्यायाम मानला जात नाही, परंतु याने शरीराचा व मनाचा समतोल राखता येतो. काही छोटे व्यायाम प्रकार जसे खुर्चीवर बसून करण्याचे सूर्यनमस्कार, प्राणायाम, ओंकार, विठ्ठल विठ्ठल नाम असे ठराविक वेळा ठराविक तालात घेणे या गोष्टी केल्या जातात. याचा चित्त शांत होण्यास, एकाग्रता वाढण्यास उपयोग होतो. वयपरत्वे येणारे हे विस्मरण का येते, ते टाळता येणे शक्य आहे का, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. ते आधी समजून घेऊया. वयपरत्वे येणारे हे विस्मरण का येते, ते टाळता येणे शक्य आहे का, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. ते आपण आधी समजून घेऊया. शरीरातील पेशींची झीज होते व कालांतराने जुन्या पेशींची विल्हेवाट व नवीन पेशी तयार करणे ही क्रिया शरीरात अखंड चालू असते. तशीच ती मेंदूमध्येही चालू असते. हृदय आणि मेंदू
माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत अविरत कार्यरत असतात. आता आपण मेंदूतील पेशींच्या कार्याकडे येऊया. मेंदूकडे संवेदना पोहोचवणारे 5 अवयव आहेत. ते म्हणजे डोळ्यांनी बघणे, कानांनी ऐकणे, जिभेने चव घेणे, नाकाने वास घेणे व त्वचेने स्पर्शाची अनुभूती. भावना निर्माण होण्याचे ठिकाण म्हणजे डोक्याच्या कवटीत पुढच्या बाजूला असलेला मेंदूचा भाग. शास्त्राने असे सिद्ध झाले आहे की या भागात गोळा झालेली माहिती इथे फार काळ राहत नाही, तर ती रात्रीच्या गाढ झोपेत मेंदूत इतरत्र पाठवून तेथे साठवली जाते. जुने वस्त्र विरते, झिजते किंवा निकामी पडून राहिलेले लोखंड गंजते. तसेच मेंदूतील पेशींचेही होते. वयपरत्वे मेंदूत नवीन पेशी तयार होण्याची गती व मेंदूतील जुन्या पेशी निकामी होण्याची गती यात फरक पडतो. त्यामुळे मेंदूच्या पेशींमधील संदेश वहन करणाऱ्या पेशींचे जाळे विरळ होत जाते. झोप कमी होणे, व्यायामाचा अभाव, शारीरिक आजार यामुळे नवीन माहिती मोठ्या मेंदूत पाठवण्यापूर्वीच ती विरून जाते. जुन्या साठवलेल्या माहितीच्या बाबतीत हा परिणाम दिसत नाही. जुनी माहिती मात्र कायम स्वरूपात राहते. कोविड काळात 2 वर्षे हा वर्ग आम्ही ऑनलाईन चालवला. प्रत्यक्ष करू शकत नाही असे काही नवीन या काळात केले. ते म्हणजे आम्ही यूट्यूबवरील उपयुक्त व्हिडिओंच्या लिंक टाकून ते सभासदांना बघायला सांगून त्यावर शॉर्ट टर्म मेमरी आधारित व्यवसाय घेतले. कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत गेला. संस्थेबाहेरील सभासद देखील या उपक्रमात सहभागी झाले. वाईटातून चांगले शोधण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला. मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटनेमधील वेगवेगळ्या संघांसाठी स्मरणरंजन वर्ग, स्मरणवर्धिनी वर्ग चालू करण्यासाठी एखाद्या मार्गदर्शक पुस्तकाची गरज होती. आमचा वर्ग या प्रकारचा पहिलाच असल्याने व उत्तम प्रकारे चालला असल्यामुळे ते लिहिण्याची प्रेरणा आम्हाला अनेक जणांकडून मिळाली. या पुस्तकात सामान्य ज्ञान या शीर्षकाखाली विविध व्यवसाय एकत्र दिले आहेत. याशिवाय मराठी भाषा, इंग्लिश, गणित, संस्कृत विभाग ठेवला आहे. जे जे स्मरणशक्ती टिकवण्यास पोषक ते सर्व या वर्गामध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आम्ही विविध प्रकारचे खेळ वर्गामध्ये घेत असतो. त्यासाठी काही माइंड गेम्स आणि इतर खेळ देखील आम्ही आणले आहेत. मेंदूला चालना देत राहण्याचा हा एक उत्तम उपाय आहे आणि त्याचा सर्वांना लाभ होत आहे ह्याचे मोठे समाधान आहे. आज मी सामान्यातील असामान्य महिला यांच्यावरती तुम्हाला काही माहिती देणार आहे. कर्तृत्वाने मोठ्या अशा महिलांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यांचा ध्येयवाद, काम करण्याची पद्धत तसेच कार्यकर्तृत्वाचे क्षेत्र निरनिराळे असते. काहींनी गाठलेली उंची पाहिली तर आपण नुसतेच हात जोडतो, म्हणतो हे आपल्याला जमणार नाही. पण बरेचदा मनात एक कुतूहल असते किंवा एक तुलना असते की मला असे होता येईल का, तिला हे कसे जमले. इतरांच्या समाजसेवेच्या कथा ऐकून आपल्यालाही वाटते आपणही समाजसेवा करावी. चांगली गोष्ट आहे आणि स्वागतार्ह आहे. पण बऱ्याच महिलांना आणि पुरुषांना देखील मला वेळ कुठे आहे आणि मी काय आणि कशी आणि कुठे जाऊन सेवा द्यायची. आता आमच्या वयाला आम्ही काय इतरांना सेवा देणार. आम्ही नाही का आमच्या आईवडिलांची, सासू सासऱ्यांची सेवा केली. आता आमच्या मुलांनी आमची सेवा करण्याचे दिवस आले आहेत. मंडळी, थांबा. हा विचार बरोबर असला तरी तो कृतीत येणे थोडे कठीण आहे. का जर समजून घेतला तर आपल्या पुढच्या पिढीला असलेल्या चिंता, त्यांची कामे त्यांना या वयातच इतकी दमवतात की आपण शक्यतो आपला भार त्यांच्यावर न टाकता आपल्या समवयस्कांची मदत घेतली तर. हो, चालेल ना, पण काय आणि कुठले काम करावे ते आम्हाला झेपेल का, हे प्रश्न उभे राहतात. आज मी समाजसेवेतील 2 उदाहरणे तुमच्या पुढे ठेवणार आहे. अशा महिलांची की ज्या तुमच्या माझ्या सारख्याच आहेत. म्हणजे त्यांनी जी वाट धरली आहे, चालली आहे
ती वेगळी आहे, आपल्यालाही सहज साध्य होऊ शकेल अशी आहे आणि आपल्याला दिशादर्शक ठरेल अशीही आहे. पहिले उदाहरण आहे माझ्या एका मैत्रिणीचे. आपण खरे नाव न घेता तिला प्रांजल म्हणूया. आपल्यापैकी बहुतेक जणींसारखीच लग्नापूर्वी तिच्यावर आईने आजीने असे संस्कार केले होते की तुला शहरात दिली तर नोकरी करून संसाराला हातभार लाव, पण खेडेगावात दिले तर शेणगोठाही आनंदाने करता यायला हवा. ती पदवीधर झाली आणि लग्न झाले, 2 मुले झाली आणि संसारातील गरजेनुसार व सोयीनुसार एका शिक्षण संस्थेत नोकरीला सुरुवात केली. समाजसेवेचे व्रत साहजिकच तिच्या अंगी त्या वातावरणात रुजले. तिचा संसार पुण्यासारखा शहरात झाला. तिने नोकरी व संसार याचे गणित आनंदाने जमवले. आता आपण ऐकूया तिने काय केले. ती नोकरीत असतानाच तिची तिथली वयाने मोठी एक मैत्रीण आजारी पडली आणि तिला नोकरी सोडावी लागली. तिच्या घरच्यांना तिच्यासाठी वेळ नव्हता, त्यामुळे तिच्या आधारासाठी संध्याकाळी प्रांजल तिच्या सोबतीला जाऊ लागली. आजारी मैत्रिणीचा आजार वाढत गेला आणि ती गादीला खिळलेल्या अवस्थेत आता आहे. तिला पुस्तके वाचून दाखव, संत वाङ्मय वाचून दाखव, तिला कोडी घालून हसव, अशा प्रकारे रोज संध्याकाळी 2 तास ती तिच्या मैत्रिणीबरोबर काढते. त्याशिवाय निवृत्तीनंतर ती सकाळच्या वेळात एका सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात सेवा देऊ लागली आहे. तिला शिक्षण संस्थेचा अनुभव गाठीशी असल्याने ती अनेकांची कामे हसतमुखाने करते आणि हे ती गेली 5-7 वर्षे अविरत करत आहे. आता तुम्ही म्हणाल, यात काय, आम्हाला संधी मिळाली असती तर आम्हीही केले असते. तर मैत्रिणींनो, संधी कधी मी आले असे म्हणून दार ठोठावत नाही. आपण स्वतःबाहेर इतरांचा विचार केला तरच मनात उत्पन्न झालेली कणव हाताच्या द्वारे मूर्तरूप घेऊन सेवाभावात उतरते. त्यासाठी आधी मानसिक तयारी हवी, थोडासा त्याग, थोडीशी सकारात्मक वृत्ती हवी. आपले संस्कार आपल्याला ती जाणीव करून देत असतातच, पण ती आपण ओळखली पाहिजे, म्हणजे सिद्धता आपणहून तयार होते. पाश्चिमात्य जगात या प्रकारच्या सेवेला काय म्हणतात माहीत आहे? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण याला सेवावृत्ती न म्हणता तिथे व्यवहार ज्ञान असे म्हणतात. तिथे टाइम बँक नावाची संकल्पना गेल्या काही वर्षात रुजली आहे. त्यात यंग सिनियर्स म्हणजे तरुण ज्येष्ठ पुरुष व महिला आपापल्या पोटापाण्याच्या धंद्यातून, नोकरीतून वेळ काढून अथवा निवृत्त झाल्यावर जेव्हा आपले शरीर, हातपाय धडधाकट असतात आणि कामाची सवय असते, तेव्हा अशा ओल्डर ॲडल्ट्सना म्हणजे 75-80च्या वर वय झालेल्या ज्येष्ठांकडे जाऊन त्यांना सोबत करणे, त्यांची जरूर ती कामे करणे, त्यांना बागेत फिरवून आणणे, त्यांना एकटे पडू न देणे, त्यांची घरातली थोडी कामे करणे, नाश्ता बनवून देणे, वॉशिंग मशीन लावून देणे अशी कामे देखील करतात. त्याचे पैसे घेत नाहीत, परंतु हीच सेवा एका टाइम बँकेत जमा होते, ते देखील पैशाच्या रूपात न होता तासांच्या हिशोबात. जर दररोज 2 तास सोबत केली तर आठवड्याला तुमच्या बँकेत 6 दिवसाचे 12 तास जमा होतात. त्याच्या पुढे काय? जेव्हा तुम्हाला ही सेवा देणे अशक्य होते तेव्हा तुम्ही ती बंद करता. नंतर जेव्हा तुमचे वय वाढते तेव्हा तुम्हाला इतरांकडून अशा सेवेची मदत मिळते, म्हणजेच तेव्हा तुमच्या खात्यात जमा झालेल्या वेळेची भरपाई तुमच्या सेवेने करतात. अमेरिकेत अशी पद्धत आहे की मुले 16 ते 18 वयाची झाल्यावर आईवडिलांपासून वेगळी राहतात. साहजिकच वृद्धांना या टाइम बँकेचा खूप फायदा होतो. दुसरी गोष्ट आहे 80 वर्षाच्या एका महिलेची. ही सुशिक्षित आहे आणि अजूनही थोडे घरकाम, थोडे फिरणे इत्यादी करत आहे. जबाबदारीने वागून आपल्या शरीराची, घराची, संपत्तीची योग्य ती काळजी घेत आहे. या आहेत ललिता कुलकर्णी. यांनी समाजसेवेची सुरुवात कशी केली हे ऐका हां. इकॉनॉमिक्समध्ये MA केल्यावर त्यांचे लग्न झाले. यजमानांची नोकरी फिरतीची, त्यामुळे यांना स्वतः नोकरी करण्याचा योग आला नाही व जरूरही पडली नाही.
त्यांची मुले जेव्हा शाळेतील वरच्या इयत्तेत गेली तेव्हा त्यांच्या यजमानांची बदली मुंबईत झाली आणि तिथे त्यांनी कायमसाठी घर केले. त्या प्रथमच मुंबईत राहू लागल्या होत्या. मुले शाळेत गेल्यावर अथवा ग्राउंडला खेळायला गेल्यावर त्या घराबाहेर पडत आणि आजूबाजूचा परिसर जाणून घेण्यासाठी रोज एका रस्त्याने 2 किलोमीटर चालत जात. त्याच रस्त्याने परत येताना कुठे काय काय आहे, बाजार, शाळा, बँक, दुकाने त्याचा परिचय करून घेत. असे चालू असतानाच त्यांना एक दिवस बाल सुधारगृह दिसले. तिथे गुन्हेगार अल्पवयीन मुलांचे वसतिगृह आणि त्यांच्यासाठी डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल उभारलेले होते. ही मुले 18 वर्षाची झाल्यावर त्यांची तिथून सुटका होते. तेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून त्यांना इथे तांत्रिक शिक्षण दिले जाते. ललिताताई तेथील कार्यालयात गेल्या आणि त्या शाळेत त्यांनी विनापगार शिकवायची इच्छा बोलून दाखवली. तेथील अधिकाऱ्यांनी ती लगेच मान्य केली आणि 1-2 दिवसातच त्या दररोज 2 तास त्या शाळेत जाऊ लागल्या. वर्ष होते 1970. तिथे त्या मुलांना त्या विषयात मदत करीत असत. काही गाणी गोष्टी शिकवत असत. त्या मुलांना श्लोक म्हणणे, परवचा म्हणणे, आरोग्याची काळजी, स्वच्छता, शिस्त याबद्दल हसत खेळत त्यांनी 6 वर्ष घरगुती संस्कारही केले. तिथे त्यांनी सेवा दिली 1970 ते 76. त्यापूर्वीच 1975 त्या भागात 2 नवीन गोष्टींमध्ये त्यांनी सहभाग घेतला. माहीम सार्वजनिक वाचनालयात त्या सेवा देऊ लागल्या व तिथे नुकतेच स्थापन झालेल्या ग्राहक न्यायालयात देखील त्या मदत करू लागल्या. या दोन्ही संस्थांच्या कार्यकारिणीत सामील होऊन त्यांनी त्यांचा कारभार सुरळीत लावून दिला. पुढे कोकण भवन म्हणजे नवी मुंबई येथे ग्राहक पंचायतीचे कार्यालय उभारले गेले व कार्यशील झाले. तेथे समाजातील काही मूळ प्रश्नांवर विचार करून कॅम्पेन आखले जायचे, शिबिरे आखली जायची. ग्राहक मंचाचा असा पहिला प्रयत्न म्हणजे स्तनपान प्रचार मोहीम. त्या काळात पाश्चिमात्यांच्या प्रभावाखाली मुंबईसारख्या शहरात नोकरी करणाऱ्या गृहिणीने तान्हेपणातच मुलांचे स्तनपान बंद करून बाटलीची सवय लावणे सुरू झाले होते. अगदी योग्य वेळी ग्राहक मंचाने ही स्तनपान प्रचार मोहीम तेव्हा हाती घेतली. दरम्यान त्यांच्या मुलांची लग्ने होऊन त्यांची घरे लागली होती व त्या पूर्ण वेळ मुंबई ग्राहक पंचायत येथे कार्यरत झाल्या. 1985 ते 90 त्यांनी ग्राहकांचे अनेक प्रश्न हाताळले. निकृष्ट धान्याचा पुरवठा करणारे दुकानदार, सरकारकडून रेशन दुकानासाठी आलेल्या मालाचा साठा करणे, त्याची भाववाढ करणे यावर उपाय म्हणून त्यांनी शेतमालाचे ग्राहक पंचायतीतर्फे निवासी सोसायट्यांमध्ये गट स्थापन करून योग्य वजन, उत्तम गुणवत्ता व रास्त भाव या त्रिसूत्रीवर किराणा माल ग्राहकापर्यंत पोहोचवण्यास पुढाकार घेऊन सुरुवात केली. आज मी तीच पूर्ण महाराष्ट्रात ही मुंबई ग्राहक पंचायत या त्रिसूत्रीवर गृहप्रकल्पात किराणा माल पोहोचवत आहे. आता तिचा विस्तार महाराष्ट्रातील इतर अनेक शहरात व गावात देखील झाला आहे. ललिताताईंनी लोकसत्ता या वृत्तपत्रात सतत 20 वर्षे ग्राहक मंच यावर लेखन केले. त्याचे वाचन परदेशातून देखील होई व लोकसत्ताची मागणी होई. 1990 ग्राहक न्यायालयात 5 वर्षासाठी त्यांची लेडीज सोशल वर्कर म्हणून नेमणूक झाली. ग्राहक पंचायतीत त्यांनी कार्यवाह, कार्याध्यक्ष या पदांवर दीर्घकाळ सेवा दिली. आजही त्या संस्थेच्या त्या सल्लागार मंडळात आहेत. कोविड काळातही आभासी बैठकीत भाग घेतात. 9वी व 10वीच्या पाठ्यपुस्तकात आता ग्राहक संरक्षण कायदा यासंबंधी धडे अंतर्भूत करण्यात आले आहेत. तर मैत्रिणींनो, मोठे समाजकार्य एकदम कोणाच्या हातून होत नाही, तर सातत्य, सकारात्मकता, थोडा अभ्यास, थोडे दातृत्व अंगी असेल तर आपल्यातही अशा आणखी ललिता नक्कीच निर्माण होतील. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर अलकनंदा भानू यांनी सादर केलेला स्मरणवर्धिनी वर्ग हा माहितीपर विशेष कार्यक्रम ऐकलात.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. आय रेडिओ.